बांबू हे शेतकऱ्यांसाठी हरित सोनं. आजरा तहसीलदार समीर माने यांचं प्रतिपादन. आजरा महाविद्यालयामध्ये बांबू उत्पादक शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा. बांबू हे शेतकऱ्यांसाठी हरित सोनं आहे. त्याच्या लागवड आणि उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेतच, पण परिपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनही स्वीकारला पाहिजे. यामुळे बांबू शेती शाश्वत, फायदेशीर आणि पर्यावरणपूरक ठरू शकते. यासाठी अत्यावश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य शासनाकडून मिळेल, कारण शासन बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यास सकारात्मक आहे, असं प्रतिपादन आजरा तहसीलदार समीर माने यांनी केलं. आजरा महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र, भूगोल विभाग आणि पृथ्वी ग्रीन क्लब मार्फत जागतिक बांबू दिवस 2024 निमित्त आयोजित कार्यशाळेत श्री माने बोलत होते. कार्यशाळेचं उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांनी केलं. आत्मा प्रकल्प संचालिका रक्षा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. रक्षा शिंदे यांनी सांगितलं की वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कार्बन शोषण्यासाठी पृथ्वीवर हरित क्षेत्र वाढवणं अत्यावश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासन बांबू लागवडीला मिशन म्हणून प्रोत्साहन देत आहे. पर्यावरणपूरक, रोजगाराभिमुख आणि शाश्वत विकासासाठी बांबू चळवळ गतिमान होणं आवश्यक आहे, असं त्यांनी आवाहन केलं. कार्यशाळेत बांबू तज्ज्ञ अरुण वांद्रे आणि उद्योजक अशफाक मकानदार यांनीही मार्गदर्शन केलं. आजरा बीडीओ संजय ढमाळ, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, गडिंग्लज वनक्षेत्रपाल राजेश चौगले, प्रभारी कृषी अधिकारी विजयसिंह दळवी, उद्योजक महादेव पोवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत कोल्हापूरच्या बांबू तज्ज्ञांनी बांबू शेतीतून नफा कमवण्याचं तंत्र समजावून सांगितलं. कार्यशाळेचं संयोजन आजरा महाविद्यालय, आजरा पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि इतर शेतकरी समूहांच्या सहकार्यानं करण्यात आलं. स्वागत भूगोल विभाग प्रमुख डॉ. रणजित पवार यांनी केलं, तर प्रास्ताविक रणजित कालेकर यांनी मांडलं. पाहुण्यांचा परिचय अश्वघोषचे बांबू अभ्यासक सतीश कांबळे यांनी करून दिला आणि आभार कृष्णा वरेकर यांनी मानले.